आज आपण या व्हिडिओमध्ये फोडणीची कैरी कशी बनवायची ते बघणार आहोत। खूप सोप्या पद्धतीने जेवताना तोंडी लावण्यासाठी ही कैरी बनवून तयार होते। चवीला खूपच छान लागते। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। त्याकरता 2 कैऱ्या चांगल्या धुवून स्वच्छ पुसून घेतलेल्या आहेत। हिरव्या मिरचीचे काप घेतलेले आहेत, लसूण पाकळ्या, लाल तिखट, लोणचं मसाला, हळद पावडर व चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे। अगदी कमी साहित्यामध्ये मस्त असं तोंडी लावण्यासाठी ही चटपटीत कैरी तयार होते। एक पॅन घेतलेला आहे। पॅनमध्ये 2 चमचे आपण तेल टाकून घेतलेलं आहे। तेल चांगलं गरम झालं की अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं घालून घ्यायचं आहे। जिरं मोहरी चांगली तडतडली की यामध्ये लसूण पाकळ्या टाकून घ्यायच्या आहे। लसूण थोडंसं जास्त वापरायचं आहे, त्यामुळे ह्या कैरीला खूप छान चव येते। लसूण हलकासा परतून झाला की आपण 7 ते 8 मिरच्या उभ्या आकारामध्ये कट करून घेतलेल्या आहेत, त्या यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत। आपल्या आवडीप्रमाणे मिरच्यांचं प्रमाण तुम्ही इथे कमी अधिक करू शकता। मिरची टाकून घेतल्यामुळे ह्या कैरीला खूप छान तिखटसर चव येते। मिरच्यासुद्धा हलक्याशा परतून झालेल्या आहेत। यामध्ये आपण कैरीच्या फोडी टाकून घ्यायच्या आहेत। कैरीच्या फोडी इथे आपण आपल्या आवडीप्रमाणे लहान मोठ्या आकारामध्ये कट करून घेऊ शकता। अर्धा चमचा लाल तिखट, 1 चमचाभर लोणचं मसाला टाकून घेतलेला आहे, पाव चमचा हळद पावडर, चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे व मसाले या कैरीच्या फोडींमध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत। उन्हाळ्यामध्ये जेवताना तोंडी लावण्यासाठी मस्त अशी चटपटीत रेसिपी आहे। याची चव तिखट, आंबट या पद्धतीची लागते। तुम्ही यामध्ये थोडासा गूळसुद्धा वापरू शकता। गॅसची फ्लेम आपण बंद केलेली आहे। कैरीच्या फोडी मिक्स करताना गॅसची फ्लेम बंद करायची आहे। मसाला चांगला मिक्स करून झालेला आहे। अगदी कमी वेळामध्ये मस्त अशी चटपटीत फोडणीची कैरी तयार झालेली आहे। तुम्हीसुद्धा या पद्धतीने नक्की बनवून पहा। रेसिपी आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। अशाच नवनवीन छान छान रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये।